आपल्याला माहित आहे का बरं की लक्ष्मी माता अशा घरामध्ये प्रवेशच करत नाही. तर काही चुका बघा, लहान सहान चुका आपल्या हातून घडतात आणि या लहान सहान चुका सुद्धा लक्ष्मी माता घरातून बाहेर जाण्यास निमित्त ठरतं. आणि ज्यावेळी लक्ष्मी माता आपलं घर सोडते त्यावेळी घरामध्ये फक्त राहतं दुःख, राहतं आणि राहते दारिद्र्याची सावली. मित्रांनो, तुम्ही लाखो रुपये कधी कमवत असताल घरात, काही लोक करोडो रुपये कमवतात, परंतु काही दिवसानंतर अशी परिस्थिती येते की त्या घरामध्ये दारिद्र्य शिरतं, दुःख, आणि ती घर खायला सुद्धा बघा महाग होतं. अशा अनेक उदाहरणं आपण पाहिली असताल. अनेक आपण कुटुंब पाहता की काही वर्षापूर्वी ती कुटुंब फार श्रीमंत होती, फार जमीनदार होती, पण आज त्या कुटुंबातले व्यक्ती दुसऱ्याच्या घरी कामाला जातात. अशा अनेक ज्वलंत उदाहरणे आहेत. असं का बरं घडतं? कारण त्या ठिकाणी लक्ष्मी माता रुसून जाते त्या घरातून आणि परत लक्ष्मी माता त्या घरात प्रवेश करत नाही. बघा, अशा घरात असं कोणतं घर आहे, अशा काय घटना आहेत, अशी काय चुका होतात, ते जाणण्यासाठी आमचा व्हिडिओ नक्की पहा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी खरी माहिती जाणण्यासाठी. मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी हृदयापासून, मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. शेवटी आम्हाला कमेंट ओम लक्ष्मी माता ये नमः अशी कमेंट जरूर करा. तर मित्रांनो, सुंदर अशी खरीखुरी कथा आहे. उत्तम प्रकारे या कलियुगामध्ये जीवन जगावं कसं आणि आनंदी राहावं कसं, त्यासाठी आमचा व्हिडिओ पाहायचा आहे. आपले आजी, आपले आजोबा जे आपल्याला पूर्वी सांगत होते त्याच उत्तर आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गोष्ट आहे जुन्या काळातली. एक रामदयाल नावाचा व्यापारी राहत होता. त्याचं गाव एका डोंगरामध्ये होते. बघा, चारही बाजूने डोंगर, उंच उंच असणारी झाडी आणि त्या डोंगराच्या मध्यभागी रामदयालचं गाव होतं. रामदयाल तसा छोटासा व्यापारी होता, परंतु हा अतिशय प्रामाणिक व्यापारी होता. बघा, त्यामुळे गावातील लोक त्याला आवडीने अगदी शेठजी म्हणायची. इमानदार होता. सकाळी लवकर उठावं, सूर्य उगायच्या आत लवकर उठवायचा, सगळं आपलं घरातलं काम उरकायचं आणि व्यापाराच्या निमित्त दिवसभर तो बाहेर पडायचा. दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी दिवस मावळायला तो आपल्या घरी यायचा. आणि ज्यावेळेला तो घरी यायचा ना, त्यावेळी या रामदयालची पत्नी सुशीलाबाई अगदी हसत मुखानं आपल्या पतीचं स्वागत करायची. हो, त्याची पत्नीची सुशीलाबाई होती ना, फार प्रामाणिक होती, देवाची भक्ती करणारी होती. तिचा चेहरा सतत हसत असायचा. बघा, तिचा एक नेम होता सुशीलाबाईचा की सकाळी लवकर उठायचं सूर्योदयाच्या पूर्वी. आपलं पहिलं घर, अंगण स्वच्छ करायचं, सगळं घर, घराच्या आजूबाजूने स्नान करायचं आणि पहिलं पाणी तुळशी मातेला घालायचं. तुळशी मातेची सेवा करायची, घरात देवी देवतांची सेवा करायची, पूजा करायची आणि त्या ठिकाणी नामस्मरण करायचे सगळ्या देवतांचं, आणि मगच आपल्या ती कामाला सुरुवात करायची. असा तिचा दररोजचा नेम. आणि या दोघाही पती पत्नींना सुंदर असा एक मुलगा होता. त्याचं नाव होतं अर्जुन. अर्जुनचं वय साधारणतः 15 ते 16 वर्षाचं त्या अर्जुनचं वय झालं होतं. आणि हा अर्जुन सुद्धा चांगल्या संस्कारामध्ये वाढलेला मुलगा होता, कारण आई आणि वडील दोघेही संस्कारी. हा अर्जुन आपल्या पित्याबरोबर आता दिवसभर जायचा आणि व्यापारामध्ये मदत करायचा. अहो, गावातील स्त्रिया विहिरीवरती पाणी भरायला आल्या तर त्या चर्चा करायच्या की सुशीलाबाईच्या घरी प्रत्यक्षात लक्ष्मी माता राहते, अशी मनापासून ती भक्ती करायची. ती नेहमी म्हणायची की घराची शोभा वाढवण्यासाठी चांदी सोनं याची जरूरत नसते, तर घराची शोभा वाढवण्यासाठी घराची स्वच्छता पाहिजे आणि घरामध्ये भक्तिमय वातावरण पाहिजे, असं म्हणायची. त्यामुळे या बघा, दोन्ही पती पत्नींना संपूर्ण हे गाव त्या ठिकाणी अतिशय मानत होतं. दिवसामागून दिवस चालले होते. रामदयालचा व्यापार अतिशय उत्तम प्रकारे चालला होता. बघा, आणि सुशीलाबाई मनापासून सगळी सेवा आपल्या घराची करत होत्या. परंतु सगळा खेळ हा नियतीचा. हो, काही दिवसानंतर सुशीलाबाई आजारी पडल्या. त्यांना ताप आला. त्यांना वाटत होतं की ताप 1-2 दिवसात उतरल, त्यांनी अंगावर काढलं. बघा, परंतु ताप उतरत नाही. घरात बाजेवरती झोपून होत्या आणि रामदयालने त्या ठिकाणी आपल्या गावातला जो वैद्य होता त्याला बोलून आणलं. वैद्याने नाडी वगैरे चेक केली आणि काही औषधं दिली, परंतु या औषधानं सुद्धा सुशीलाबाई यांना फरक पडला नाही. बघा, अतिशय अशक्तपणा आला की अक्षरशः त्या चुलीपर्यंत सुद्धा जाऊ शकत. रामदयाल दुःखी झाला आणि अर्जुन तर काय, आपल्या आईजवळ बसायचा, आईचे पाय दाबायचा, डोकं दाबायचा, सेवा करायचा,
काढा करून द्यायचा, सगळं करत होता बघा. दिवसामागून दिवस चालले होते, परंतु सुशीलाबाईची तब्येत ही बिघडतच गेली. रामदयालही त्याचं व्यापारावरती लक्ष लागत नव्हता. तो दिवसभर आपल्या पत्नीपाशी बसून राहायचा आणि एके रात्री तो आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन पत्नीला म्हणाला, तुमची तब्येत आता बरोबर होत नाही, तर तुमच्या डोळ्यात देखत आपल्या अर्जुनचं लग्न करून मी टाकतो. सुशीलाबाई आपल्या पतीला म्हणाल्या, अहो स्वामी, तुमची इच्छा आहे ना, तुम्ही टाका करून. सुंदर अशी मुलगी पहा, श्रीमंत नसली तरी चालेल, परंतु संस्कारी मुलगी पहा आपल्या अर्जुनसाठी. आणि या रामदयालनं आपले जे पाहुणे रावळे होते सगळ्याला सांगितलं की आमच्या अर्जुनसाठी एक मुलगी पहा. सगळ्या गावामध्ये चर्चा होऊ लागली. काही लोक चौथाऱ्यावर बसलेले म्हणजे चौडी समोर काही लोक म्हणायची की रामदयाल आपल्या सेठला श्रीमंत घराण्यातील मुलगी पाहिजे. तर काही लोक त्या ठिकाणी म्हणत होती, अहो रामदयाल हा देवाची भक्ती करणार आहे, याला संस्कारिकच मुलगी पाहिजे, श्रीमंत नसली तरी चालेल. आणि खरंच रामदयालच्या सुद्धा मनात तेच होतं. असंच एक दिवशी रामदयालचा मित्र गोविंद त्या ठिकाणी आला आणि गोविंद रामदयालला म्हणाला, अहो दादा, आमचे एक पाहुणे आहेत आणि त्यांच्याकडे एक मुलगी, तिचं नाव राधा आहे, अतिशय संस्कारी मुलगी आहे. तुमच्या अर्जुनसाठी ही मुलगी छान आहे, उत्तम प्रकारे संसार करेल. मग रामदयालने ठरवलं, चला मुलगी तर पाहून या. कारण काळ होता हा जुना, पहिलं बघा बापच आपल्या मुलाला मुलगी बघायला जात होते. आणि त्याचप्रमाणे रामदयाल या ठिकाणी आपल्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी गेला, गोविंदला घेऊन. कारण गोविंदचं पाहुणे होते. रामलाल पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर राधा त्या ठिकाणी पाणी घेऊन आली आणि राधाला पाहताच रामदयालला ही मुलगी पसंत पडली. बघा, अर्जुनसाठी योग्य आहे आणि आपल्या घरासाठी योग्य, हा संसार उत्तम प्रकारे चालवेल. सगळं चहापाणी झाला, पसंत पडली आणि लग्नाची तारीखही त्या ठिकाणी या रामदयालने ठरवली. आणि थोड्या दिवसात उत्तम प्रकारे विवाह आपल्या अर्जुनचा त्या राधा बरोबर करून टाकला. राधा घरी आली आणि उत्तम प्रकारे ती संसार करू लागली. आपल्या सासूचा नेम होता दररोजचा की लवकर उठावं, सूर्योदयापूर्वी स्नान करावं, घर अंगण संपूर्ण झाडून काढावं, तुळशीला पाणी घालावं, तुळशीची पूजा करावी, देवाची पूजा करावी सगळ्या, आणि सुंदर असा स्वयंपाक करावा. आणि स्वयंपाक झाल्यानंतर पहिली भाकरी ही देवाला दाखवावी नैवेद्य म्हणून आणि मगच सगळ्यांनी खावी. असा त्या राधेचा नेम दररोजचा होता. बघा, सकाळ संध्याकाळ झाली की ती पूजा अर्चा करायची. संध्याकाळी सुद्धा बघा सगळं म्हणजे आपल्या सासूप्रमाणे सगळं ही राधा करत होती. आणि हे संपूर्ण कुटुंब अगदी आनंदात होतं. रामदयालचा व्यापार आता मोठा झाला होता बघा, कारण त्याचा व्यापार होता धान्याचा. मोठं कोठार त्यानं बांधलं होतं आणि लांब लांबच्या ऑर्डर हा रामदयाल घेत होता. अनेक राज्यामधून धान्य त्याचं जात होतं. अर्जुन आपल्या पित्याला मदत करत होता, परंतु काही दिवस पुढे निघून गेले आणि या राधेच्या डोक्यात हवा शिरली. बघा, ही जी पत्नी होती अर्जुनची राधा, तिला तर वाटू लागलं की हे जुनाट विचार आहेत आपल्या सासूची. सकाळी कशाला लवकर उठायचे थंडी वाऱ्याचं. एके दिवशी राधा लवकर उठलीच नाही. सूर्य उगवला होता, परंतु सुशीलाबाईला बघा दम निघत नव्हता. ती उठली, तिला सवय होती. ती उठून बसली आणि राधेला आवाज दिला, राधा बाळा, सूर्य उगवलाय. सूर्य नारायण उगवायच्या आत घरातल्या स्त्रीने उठलं पाहिजे, अंगण घर झाडून काढलं पाहिजे, तुळशी मातेला पाणी घातलं पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे घरातल्या, हे सगळं सांगू लागले. राधा म्हणली, आई आज मला वेळ झाला, कंटाळा आलता, मी उद्या करेल. उद्याचा दिवस उगवला आणि उद्या तरी सुद्धा राधा उठलीच नाही बघा. परंतु सुशीलाबाईला वाटत होतं की जर आपल्या सुनेला आज जर आपण रागाने बोललो तर तिला वाईट वाटल आणि अजून ती वेडेवाकडं करल. असं दररोजचं चाललं होतं बघा. राधा दररोज ना दररोज काहीतरी करतच होती. परंतु सुशीलाबाई या ठिकाणी आज सुधरेल, उद्या सुधरेल असा सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत. आणि दररोजचे दिवस निघून चालले होते बघा. कारण रामदयाल हा सकाळी लवकर उठायचा, आंघोळ वगैरे करून डबा घेऊन आपली ही दोघंही सासरा आणि पती व्यापाराला निघून जात होते. परंतु या ठिकाणी राधा संसारामध्ये वेगळीच वागायला लागली होती. एके दिवशी असंच झालं, संध्याकाळचं सगळ्यांचं जेवण झालं आणि राधेनं त्या ठिकाणी बघा भांडी घासलीच नाहीत. भांडी तशीच त्या कोपऱ्यामध्ये ठेवली. सुशीलाबाई रात्रीच्या उठल्या पाणी पिण्यासाठी आणि त्यांनी पाहिलं की घरात ही सगळी गोष्टी भांडी तशीच पडलेली आहेत स्वयंपाकघरामध्ये. सुशीलाबाई पाणी पिल्या, झोपल्या आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्या सुनीला म्हणाल्या, राधा बाळा, रात्रीची भांडी ही रात्रीच घासायची असते. ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक बनवतो त्या ठिकाणी प्रत्यक्षात अन्नपूर्णा माता असते. हे सगळं पाहिल्यानंतर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते. हे बाळा, तू चुकीचे करते काम. राधा म्हणली, आई
माझं चुकलं, मी उद्या ठीक सगळं करेल. तो दिवस निघून गेला. दररोजचे दिवस चालले होते असे बघा. राधा चुकत होती. राधाला या संस्काराचा विसर पडत चाललेला होता, कारण राधाचा कल हा नवीन आयुष्याकडे होता. तिसरा दिवस उजडला आणि राधेनं बघा, संध्याकाळचीच वेळ होती, भांडी घासली आणि काही भांडी उष्टी राधेनं चुलीवरती मांडली. सुशीलाबाई त्या ठिकाणी रात्रीच्या उठल्या. दररोज सवय होती त्यांना उठायची. पाणी पिल्या आणि सुशीलाबाईंनी पाहिलं तर या अर्धी भांडी उष्टी बघा या चुलीवरती होत्या. दुसऱ्या दिवस उगवल्या बरोबर सुशीलाबाई राधेला त्या ठिकाणी म्हणाला, राधा बाळा, तू चुकतीस. ज्या ठिकाणी तू उष्टी भांडी मांडलीस ती अन्नपूर्णेची जागा आहे. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपली चूल असते, गॅसची शेगडी असो आत्ताच्या पद्धतीनं, परंतु त्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचंच ते स्थान असतं आणि ती स्वच्छ पाहिजे. ज्या ठिकाणी हे स्थान स्वच्छ नाही त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्या ठिकाणी दारिद्र्य येतं. आपल्या सुनेला सुशीलाबाई समजून सांगत होत्या, परंतु ह्या कारणाने ऐकत आणि त्या कारणाने सोडून देत होत्या. एके दिवशी असंच घरात घडलं की दिवस मावळला, बत्ती लावायची वेळ आणि अंधार पडल्यानंतर ही राधा आपल्या घर साफ करू लागली आणि घर साफ करता करता तो झाडू राधेच्या पायाला लागला. सुशीलाबाईंनी कॉटवरून तो पाहिला आणि झटकन उठल्या, कारण त्यांना हे सगळं पाहत नव्हतं. सुशीलाबाई राधेला म्हणला, राधा, अगं तो झाडू म्हणजे प्रत्यक्षात लक्ष्मी, आणि हा झाडू आपल्या घरातलं जे दारिद्र्य आहे ते बाजूला काढतं, जे गहाण आहे ते बाजूला काढते. प्रत्यक्षात लक्ष्मी, लक्ष्मीला तुझा पाय लागला ग. असं होण्यानं लक्ष्मी माता घरातून निघून जाईल. राधा त्या ठिकाणी म्हणाली, अहो सासूबाई, तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरातल्या कामामध्ये देव पाहताय, हे बरं नव्ह. राधा माघारी बोलली. सुशीलाबाईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या आणि सुशीलाबाई त्या ठिकाणी म्हणल्या, राधा, मानलं तर देव आहे. घरातील स्वच्छता, आणि ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्याच ठिकाणी लक्ष्मी माता थांबते. परंतु हे राधेला पटत नव्हतं. घरातलं वातावरण दूषित व्हायला लागलं होतं. एक एक घटना घरामध्ये घडायला लागल्या होत्या, कारण जो व्यापार चाललेला होता त्या व्यापारामध्ये रामदयालला तोटा होऊ लागला होता. आणि रामदयाल आपल्या पत्नीला संध्याकाळी म्हणू लागला, सुशीलाबाईला, त्याहोत आपण एवढ्या दिवस संसार करत होतो, परंतु मला कधीही तोटा झाला नाही. परंतु जसं अर्जुनचं आपल्या लग्न झालं, राधा जशी घरात आली तशी या ठिकाणी तोटा होऊ लागला व्यापारामध्ये. अनेक ठिकाणी दिलेला माल माझा, पैसेच मला परत मिळत नाहीत. काही लोक पळून गेले माझे ग्राहक. भयंकर असा तोटा झालाय. काय माझ्या हातून चूक होते ती मला कळेना. का मी कोणाला वाईट बोललो तसंही नाही. आपल्या पत्नीला तो आपल्या मनातील हितगुज सांगत होता. सुशीलाबाईंना माहीत होतं की ह्या सगळ्या घटना कशा घडतात, कारण राधेची चूक या ठिकाणी होते हे सुशीलाबाईंना माहीत होतं. दररोजच्या नियमामध्ये बदल होत चालला होता. दररोजची सकाळची पूजा होणारी हळूहळू बंद व्हायला लागली, कारण सुशीलाबाईंना लवकर उठणं जमत नव्हतं. आणि त्यांची सून जी राधा होती, अर्जुनची पत्नी, ती आता लवकर उठत नव्हती. 8-9 वाजता उठायची आणि पूजा करायची. कधी घराचं अंगण झाडायची, कधी झाडायचीच नाही. घराच्या समोर चारी बाजूने कचरा हळूहळू होत चाललेला होता. घरामध्ये देवाची पूजा, संध्याकाळची बत्ती लागत नव्हती बघा. ती वेळेतच लावत नव्हती. 9ला लावायची, 10ला लावायची, सकाळचं तसंच. हा सगळा नेम बदलून गेला होता आणि त्या ठिकाणची लक्ष्मी माता घराच्या बाहेर हळूहळू जाऊ लागली होती. घरामध्ये दारिद्र्य हळूहळू येऊ लागलं होतं. आणि अशातच एक घटना घडली. गावातील लोक पळत आले सांगायला रामदयालला, अहो शेठजी, तुमच्या गोदामाला आग लागली. रामदयाल, अर्जुन वाऱ्याच्या वेगानं सगळी पळत गेली, परंतु वेळ झालेली होती. बराचसा वेळ गेलेला होता आणि या रामदयालचं सगळं गोडवान धान्याचं जळून खाक झालं. रामदयालच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं की हा सगळा संसार मी कष्टानं उभा केला होता, परंतु मुलाचं लग्न केलं, राधा घरात आली आणि देवीची भक्ती सगळी तुटली. आणि ज्या ठिकाणी भक्तीच तुटली, ज्या ठिकाणी विश्वास नाही, त्या ठिकाणी लक्ष्मी माता राहत नाही बघा. चंचल लक्ष्मी माता. आणि हे सगळं रामदयालला कळालं बघा. या ठिकाणी रामदयालनी आपल्या पत्नीला सांगितलं, सुशीलाबाईला, सुशीलाबाई, तुम्ही जोपर्यंत हे सगळं करत होता तोपर्यंत लक्ष्मी माता आपल्या घरात होती. ही चूक राधेची. आणि राधेला त्या ठिकाणी रामदयालने बघा बोलून घेतलं, कारण परिस्थिती शेवटच्या टोकाला गेलेली होती. सगळी घरातली संपत्ती नाहीशी झाली, सगळा व्यापार बुडाला. रामदयालने त्या ठिकाणी राधेला बोलून घेतलं आणि सांगितलं, राधा, मोठ्या विश्वासानं मी तुला आपल्या घरात आणलं इथं,
लग्न म्हणून करून तुला सून म्हणून आणलं होतं की हा संसार उत्तम प्रकारे तो सांभाळावा. फार मोठी तुझी चूक झालेली. ती आज लक्ष्मी माता घरात राहिलेली नाही. सासू सांगत होती परंतु त्याच्यावरती तू विश्वास ठेवला नाही. तू झाडू फेकून देत होती, घरातली साफसफाई करत नव्हती, देवाची पूजा करत नव्हती. तू सासूचं बोलणं अजिबात ऐकलं नाही. ही चूक तुझी. तुला आता घरातून बाहेर जावं लागल अंगावल्या कपड्यासहित. तू येऊ नकोस परत माघारी. ज्या वेळेला ही वेळ तुला कळल, लक्ष्मी माता घरात कशी येते हे कळल, कशी राहावी हे कळेल, त्याच वेळेला तू घरात ये. राधेच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं कारण राधेला ही आपली चूक कळालेली होती. राधा घर सोडून बाहेर निघाली. सुशीलाबाई काही बोलत नव्हत्या. अर्जुनही काही बोलत नव्हता कारण सगळ्यांना माहीत होतं ह्या घडणाऱ्या घटना कशा होत होत्या. राधेच्या घरची परिस्थिती गरीब होती, त्यामुळे आपल्या पित्याकडे आपल्या मातेकडे ती जाऊ शकत नव्हती. कारण कुठलं तोंड दाखवावं म्हणजे. राधा जंगलामध्ये निघून गेली आपल्या चुकीचं प्रायचित्त करण्यासाठी. आणि एका उंबराच्या झाडाखाली राधा डोळे झाकून बसली आणि लक्ष्मी मातेचा त्या ठिकाणी जप करू लागली. अन्न पाणी न घेता राधेनं 3 दिवस जप केला बघा, मनापासून. प्रत्यक्षात लक्ष्मी माता त्या ठिकाणी आली. लक्ष्मी मातेनं सगळं हा प्रकार सांगितला की मी तुझ्या घरी कधी येईल, तू काय कर. आणि या सगळ्या सेवेनंतर लक्ष्मी माता म्हणली तू तुझ्या घरी जा आणि नियमित तुझ्या सासूच्या नियमाप्रमाणे तू कामं कर. राधा परत घरी आली. आपली सगळ्यांची माफी मागितली आणि सूर्य दयाच्याच पूर्वी सकाळ लवकर उठली. सगळं आपलं अंगण घर साफ करून घेतलं. तुळशी मातेची सेवा केली. पदर डोक्यावर घेऊन घरातल्या देवांची पूजा केली. घरातली चूल पेटवली आणि पहिला झालेलं अन्न आहे, पहिली भाकरी आहे, ती देवाला दाखवली. गाईला घात चारला. अशी नित्य नेमानं दररोजची कामं चालू झाली राधेची. आणि काय चमत्कार हो. रामदयालचा बुडलेला व्यापार, आपल्या पतीचा बुडलेला व्यापार परत चालू झाला. ज्याच्याकडे पैसे होते, जे पळून गेलेले होते, काही ग्राहक ते परत माघारी आले आणि पैसे देऊ लागले परत येऊन. आणि हळूहळू हा रामदयालचा व्यापार पूर्वरच झाला बघा, कारण लक्ष्मी माता त्या घरात आली. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगतोय, या घडलेल्या गोष्टी आहेत आणि पूर्वजांच्या तोंडातून आलेले हे शब्द आहेत. आजही तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील तर त्यांना विचारा हे सगळे प्रश्न. कारण तुम्ही विज्ञानानं कितीही पुढे जा, परंतु अध्यात्मावरती विश्वास ठेवा, अध्यात्माची कास धरा. कारण कोणी ना कोणी निर्माण करणारा हा जरूर आहे. कोणी ना कोणी या सृष्टीवरती नियंत्रण करणारा जरूर आहे. कुणी ना कुणी आहे. कारण कुठलीच गोष्ट तयार केल्याविना होत नाही. लक्षात ठेवा वाक्य, कुठलीच गोष्ट. त्यामुळं घरामध्ये वातावरण अतिशय आनंदित ठेवा. तुमच्या घरातलं भांडणं करू नका. गोरगरिबांच्या वरती दया करा. मिळाल्या 10 रुपयातून 1 रुपया दान करा. देवाची भक्ती करा दररोजची. असं भक्तिमय वातावरण तुमच्या घरात असेल तर लक्ष्मी माता तुमच्या घरात जरूर प्रवेश करील, जरूर वास करील तुमच्या घरामध्ये. आणि याला बरकत म्हणतात. लाखो रुपये तुम्ही कमवा, जर बरकत असेल त्याच्या पाठीमागं तर तुम्हाला त्याची पूर्तता होईल. नाही तर लक्षात ठेवा, लक्ष्मी माता घरात थांबत नाही, चंचल आहे. तुम्ही लाखो करोडो रुपये कमवा, त्याला जाणाऱ्या वाटा हजारो होतील आणि सगळं धन निघून जाईल बघा, आणि तुम्ही समाधानी राहणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा एकच उद्देश आहे की तुम्ही सगळी सुखी समाधानानं राहावं. अध्यात्मावरती विश्वास ठेवा आणि लक्ष्मी मातेची सेवा करा. आपल्या आईवडिलांची सेवा करा आणि मग पहा तुम्ही लक्ष्मी तुमच्या घरात राहील. जे तुम्ही कष्ट मेहनत करताय त्याला यश येईल. सुंदर अशी कथा मित्रांनो. अशा प्रकारे या रामदयाल, अर्जुन, राधा आणि सुशीलाबाईचं कुटुंब परत होतं तसं झालं बघा की लक्ष्मी माता त्या ठिकाणी. सुंदर अशी माहिती जर आवडली असेल ना तर ओम लक्ष्मी माता ये नमः अशी आम्हाला कमेंट जरूर करा आणि आपलं उत्तम प्रकारे जीवन अशाच प्रकारे जगा, आपल्या अध्यात्मावरती विश्वास ठेवून. जय हिंद, जय महाराष्ट्र.